नमस्कार मित्रांनो, आज आपण देवरुखचा बाजार बघणार आहोत. आता हे देवरुख कुठे आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, पण जे न्यू व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते. देवरुख ही सिटी रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुक्यामध्ये स्थित आहे. तुम्ही गुगल मॅपवर सर्च केलं तर तुम्हाला लगेच हे लोकेशन समजेल. ही एक मोठी बाजारपेठ आहे. इथे कोल्हापूर पुणा देवरुखपासून 30-40 किलोमीटर अंतरावरील सर्व गावातील लोक इथे खरेदीसाठी येतात. इथला रविवारचा बाजार ही एक देवरुखची ओळखच नाही तर आमच्या बालपणीची एक अविस्मरणीय आठवण आहे. इथे अगदी आम्ही लहान असल्यापासून या बाजारात येत आहोत. आम्ही एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये वाढलो आहोत, त्यामुळे रविवारच्या सुट्टीला असं वेगळं कुठे बाहेर फिरायला जाणं हे कधी झालंच नाही. आम्ही जे काही अनुभवलं आहे ते इथेच देवरुखच्या बाजारात जायचं म्हटलं की आम्ही खूप एक्सायटेड असायचो. आज मी खूप दिवसांनी देवरुखच्या बाजारात चालले होते. ते जुने दिवस आठवले, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. चला तर मित्रांनो, बघूया आजचा देवरुखचा बाजार. मित्रांनो, हे आता देवरुख स्टँड आहे. इथे सगळी माणसं ही बससाठीची वाट बघत आहेत. देवरुखच्या या स्टँडच्या दोन्ही साईडने बाजारासाठी जाण्यासाठी रस्ता आहे. तुम्ही पाहू शकता बाजारासाठी किती गर्दी झालेली आहे. आत्ता आपण आलो आहोत देवरुखच्या बाजारात. बाजाराची सुरुवात झालेली आहे इथून. इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला अशी दुकानं लागली आहेत. इथे सगळी पालेभाजीची दुकानं, भाज्या, कांदा, बटाटा, लसूण, फळभाजी ह्या सगळ्या भाज्या इथे विकण्यासाठी आलेल्या आहेत. तशाच बाकीच्या वस्तूसुद्धा आहेत. हे देवाचं सामान सगळं, अगरबत्ती, धूप, कापूर. इथे फळं दिसत आहेत तुम्हाला. एका साईडला ताजी कलिंगड आली आहेत, ताजे लिंबू, कोथिंबीर, ह्या सगळ्या भाज्या. हे काका इथे एक लिंबू घेऊन उभे आहेत. ही माणसं सगळी आता बाजारासाठी आलेली आहेत. तुम्ही पाहू शकता इथे किती गर्दी आहे. तरीसुद्धा ही बऱ्यापैकी मित्रांनो गर्दी खूप कमी आहे, कारण आम्ही बाजारात गेलो त्यावेळेचा टायमिंग हा सुमारे 1:30-2चा होता. त्याच्यामुळे बहुतेक माणसं ही बाजार करून परतीच्या प्रवासाला निघाली होती, म्हणून ही बऱ्यापैकी थोडी गर्दी तुम्हाला कमी दिसते. रस्त्याला एवढी जास्त माणसं नाही आहेत. तरीसुद्धा ती स्थानिक लोकं आहेत किंवा ज्यांना लेट येऊन लेट जाणं पॉसिबल आहे ते लोक आत्ता इथे आले आहेत. हे बघा मित्रांनो, बघू शकता सगळे कडधान्य, फळभाजी, पालेभाजी, बॅग्स, ही दुकानं सगळी इथे लागलेली आहेत. इथे ही आजी कसलं तरी बिया घेऊन होती. मला माहीत नाही आता त्या बियांचं एक्झॅक्टली नाव काय आहे, पण माझी मम्मी म्हणाली की त्या उपयोगी असतात बिया, म्हणून मग इथे आम्ही ते बियांचे 2 वाटे घेतलेले. वाटे पण एकदम स्वस्त होते, 10-10 रुपये एक वाटा होता. ते कलिंगड किलोवर विकण्यासाठी आलेले होते. एका साईडला तिथे मडकी घेऊन एक दादा बसले होते. हे बघू शकता मित्रांनो, इथे खारी, बटर, टोस्ट. दुसऱ्या साईडला कपड्याची दुकानं, इथे टॉर्च, घड्याळ, बाकी सगळे डेली युजेसच्या सगळ्या वस्तू इथे पाहू शकता. कपड्यामध्ये सुद्धा व्हरायटी अवेलेबल इथे होती. हे बघा मित्रांनो, कांदे. त्यावेळेला मी गेले तेव्हा कांदे स्वस्त होते, कारण मी उशिरा पण गेले होते देवरुखला. 100ला 6 किलो कांदे असे आम्हाला मिळाले होते. आणि हा बाजार एकदम स्वस्त असतो मित्रांनो, कारण होलसेलच दरामध्ये आपल्याला इथे भेटतात. कारण कोल्हापूरवरून जे भाज्यांचे ट्रक येतात ते डायरेक्टच आपल्या बाजारात विकण्यासाठी इथे येतात. इथे पाहू शकता तुम्ही भाज्यांचे भाज्या कशा ठेवलेल्या आहेत इथे. हे काकडीचे वाटे, आल्याचे वाटे, वांग्याचे वाटे, हे सगळे 10-10 रुपये वाटे होते. आता आपण आलो आहोत फिश मार्केटमध्ये, मच्छी मार्केटमध्ये. इथे सगळ्या प्रकारची मित्रांनो मच्छी होती. मुळे, हलवा, कोलंबी,
पापलेट, राणी मासा, नंतर कर्ली. आम्ही मोळे घेतले, पण बाकी राणी मासा घेतला आणि हलवा घेतला. पण बाकीसुद्धा मच्छी एकदम फ्रेश आणि एकदम छान होती. कारण मच्छी बघूनच कळत होतं की मच्छी किती फ्रेश आहे. कोलंबी तर वा, एकदम टायगर प्रॉन्स होते. खूप छान होती मच्छी. इथे दादा सगळं ॲडजस्ट करतात त्यांच्या मच्छी. इथे पाहू शकता हलवाची साईज किती मोठी आहे. टोळ मासा, बांगडा, हा टोळ मासा आहे मित्रांनो. त्याच्या बाजूलाच कर्ली आहे. तिथे पाठी बांगडा, राणी मासा हे सगळं आहे तिथे. आम्ही बघत होतो, डिसाईड करत होतो की नक्की काय घ्यायचं. तर फायनली आम्ही तिथे राणी मासा आणि हलवा आणि मुळे घेतलेले. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो, चिकनची दुकानं आहेत. हे सगळे जे आतमध्ये शॉप आहेत ते चिकनचे. एका साईडला चिकन, दुसऱ्या साईडला मटणचे दुकानं आहेत. ही इथे ओली मच्छी, सुकी मच्छीचे सुद्धा भरपूर स्टॉल होते. ते मी दाखवते तुम्हाला पुढे. बघा मित्रांनो, ताजी मच्छीचे किती स्टॉल आहेत आणि व्हरायटी होती एकदम मच्छीमध्ये. कुठली मच्छी नाही असं नाही, सगळ्या प्रकारची मच्छी इथे अवेलेबल होती. एक ताई मला तिथे विचारतात, तुम्ही व्हिडिओ करताय का? म्हटलं हो, मी व्हिडिओ करते. इथे साईडला पाहू शकता मित्रांनो, इथे खलबत्ते होते दगडाचे, छोटे मोठे साईज वाईज, आणि दगडाचे दिवेसुद्धा होते. इथे पण बघा तुम्ही टोळ मासा. माझ्या मम्मीने मला सांगितलं टोळ मासा इथे एक दुसऱ्या प्रकारचा सुद्धा आहे. दुसऱ्या प्रकारचा म्हणजे एक काळा कलरचा आणि एक थोडासा असा ग्रीनिश वेगळीच शाईनवाला तो मासा होता. थोडासा असा हिरवट कलर त्याचा होता. तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता मच्छी किती प्रकारची आहे. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता किती प्रकारची सुकी मच्छी इथे लावलेली आहे. कोलीम, जवळा, खारातले बांगडे, मिठातले बांगडे, मिठातले खारे शिंगटे, त्यानंतर इथे बोंबील, वापटी, सुकी मच्छी बाकीची सगळी इथे अवेलेबल आहे. कोलिमसुद्धा एकदम स्वस्त, 400 रुपये किलो. काडसुद्धा 400 रुपये किलो असा रेट होता. तर चालेल मित्रांनो, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घ्यायची. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.